नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सकाळचे 9:30 झालेत आणि आपण चाललोय ठाणेश्वर देवाच्या मंदिरात। तर त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि आपण पलीकडच्या मंदिरात चाललो आणि ठाणेश्वरच्या मंदिरात आपण वर्षातून एकदा जातो। फक्त वर्षातून एकदाच कार्यक्रम होतो त्रिपुरारी पौर्णिमेला। तर सकाळी जाण्याचं कारण आता जरा गावात बिवात साफसफाई करूची आहे। वो गंपे आहे सोबत, बॅक कॅमेरा चालू आहे। दिसता काय माहित नाही, कोण कोण दिसता कोण कोण नाही काय माहित नाही, पण गंप्यान कोयता आणला ना आणि भावेशाने मी गंप्याच्या भरवशावर गंप्या काय तर तोडीत ना, टाळ बिळ गावात बिळत काढीत ना, का फेकून देवचा काम भावेशाचं आणि माझा। काय भावे भावेश म्हणतात इथं गावात नाही, टाळ बिळ नाही, तर पूजा असते वर्षातून एकदा। आता पूजा असते, नैवेद्य पण असतो, म्हणजे जेवायला पण भेटेल। एकदम भारी वाटतं ते जेवायला। नॉर्मल डाळ भात, भोपळ्याची भाजी असायची, पण आता भोपळे सापडत नाही गावात, कोण लावित नाही जास्त, त्याच्यामुळे भोपळं भेटत नाही। तर बघूया विषयी वरती गेल्याच्या नंतर। आणि मग रात्री आपली अधिष्ठादेवीची पालखी म्हणजे गावदेवीची पालखी आपण इकडे मंदिरात आणतो आणि इकडे टिपूर साजरा करतो, म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा इकडे साजरी करतो आपण ह्या मंदिरात। तर चला, तर इकडे गणपती विसर्जनाचा मांड आहे आणि हा पिंपळ एकमेव। तर आपल्या गावात तरी पिंपळ नव्हता ना, म्हणजे इकडे वरती होता असेल, कारण पिंपळाची कोण म्हणतात त्या का, म्हणजे पिंपळ होतो असणार भावेश। तर हा पिंपळ वाढलाय, छोटासा लावला होता, एक नंबर झालाय आता। तर अजून काही वर्षांनी मस्त मोठा बेरेचा वृक्ष होईल त्याचा। हो व्हाळ आपलो गणपतीक बांधारो बांधलेलो कोसळला कुणीतरी। हो इकडे बंड्या दादा भेटलो आहे, जाता जाता पूजेचं सामान घेऊन चाललोय, फुला वगैरे। चला, आणि अजून आम्ही थोडा वेळ टाइमपास केला ना, अजून लय भेटती कोण नाही कोण। एक लवकर झाला रे, टाइमेल्या मंदिरात जातो आपण की टाइमपास करू जातो। तर इकडे ना मासे बघा किती आहेत, हे बघा दिसतात काय माहित नाही तुम्हाला, पण खतरनाक मासे आहेत। हे बघा किती, हे सगळे छोटे छोटे मळी आहेत, दांडका वगैरे आहेत, पातका आहेत। तर इथे ना ट्रॅपमध्ये मासे लगेच जातील, छोटा ट्रॅप बनवला ना लगेच मासे जातील। आता बघा दगड टाकले कसे जमा होतील ते बघा, सगळे जमा होऊन पळाले लगेच। गावातलं सगळ्यात जुनं मंदिर ठाणेश्वराचं, वरती नवीन बांधकाम आहे, साधारण 7-8 वर्षापूर्वी केलं असेल, जास्त पण असेल। आणि हे जुनं बांधकाम बघा, काय चुनोनी गुळ नसत, व्हाईट आहे हे बघा, व्हाईट म्हणजे जुन्या वास्तूंना यूज करायचं ना ते मटेरियल आहे, मस्तपैकी एकदम पॅक। आणि वरती एक मंदिर आहे, ते विठ्ठल रखुमाईचं आहे, ते नंतर दाखवतो। शंकराचं मंदिर आहे, पिंडी आहे तिकडे, इकडे नंदी आहे। ह्यालाच लागून इकडे पण आहे मंदिर, हे पण खूप जुनं आहे, फक्त कलर वगैरे मारलाय मध्येच। हे बघा, तर एकदम जुनी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे, दगडात कोरलेली, जबरदस्त। बघा ही एक दीपमाळ आहे जुनी एकदम, ही एक आहे। चला तर मित्रांनो, आमची मंडळी भांडी घेऊन चालली देवळात वरती। गंप्यान घेतला ना मोठंसं टोप, साधारण गंप्या भाताच हो ना, पुरत ना आपल्याला तेवढं भात, गावाकच पुरवतो हो छोटो टोप। रोशन काय पण म्हण, तू मेल्या कामचोरीगिरी करतस, ह्या काय काय घेतलंस? हा बघा काय घेतला ना, फक्त पलितो घेतला ना आणि किसनी घेतला ना, माझ्या हातात पण टोपा हो बघा, रिकामी नाही हो मी। तर मित्रांनो जेवण झालाय, पूजा वगैरे झाली, तर आता जेवूया इकडं। हे पाना ना रे, आणला रोशन, पान आणला आमका, जेव। शाबास रोशन, एकच नंबर। चल ह्या बारीकच आहे रे, याच्यावर काय राहत चालत। तर डाळ आणि भात आहे फक्त, पण भारी वाटतं जेवायला एकदम, डाळ भात केळीच्या पानावरती। हो इकडे बाबू आलो भात घेऊन, भाऊ गरम आहे भात, इकडे बंड्या दादा आलाय डाळ वाढत। चला मित्रांनो, मस्तपैकी जेवलो एकदम भारी, म्हणजे नैवेद्य होता, जेवलो, आता घरी चाललो। तर आता ना संध्याकाळी पालखी
सजवायची आहे आणि इकडे आणायची आहे आणि मग इकडे फटाके बिटाके लावतात. गंप्या काय काय आणलंस? काय आणलंस नाहीस ना? काय ना आता आणूच आता आणू जात. गंप्या काय काय आणि दाखवी तुमका एकच आणणार. एकच म्हणतो 300 रुपयाला आणतो वरती जाणार. हा यांची ऑर्डर बघा मित्रांनो. किटकॅट माका आणि लवंगी बार माका. चला मित्रांनो 5:30 वाजून गेलेत. आपण चाललोय मंदिरात. सध्या तरी 4 रशी बॉम्ब घेऊन चाललो. गंप्या काय आणलं? शंकरपाळे आणला ना गंप्यान? गंप्या दिवाळी संपली तरी ही खै ठेवलं होतं? हा हो वेद्या आहे. वेद्या मुंबईला गेलो होतो दिवाळी. केव्हा वेद्या? परत एक सुरू वेद्यान फटका आणला ना. हे बघा हे सोडून आणला नव्हतं. हो मजबूत वाटता. हो मित्रांनो आताच लावलेलो इथं. विजलो थोड्या वेळाने 5 मिनिटांनी वाजलो. तो पण धापधूप शॉक. तर काल ना पाऊस पडला थोडासा आणि आज पण हे बघा पावसाचं वातावरण आहे. पाऊस धरतोय थोडासा. पडेल काय माहित नाही. तर आज पडोक नको. भावेश शर्ट घाल रे सरळ. शर्ट घाल सरळ वाकाक. थंड भावेशा गरम होता म्हणता. शर्ट पण नाही घाली सरळ. ते आपलं मंदिर आहे. पूजा चालू आहे. पालखी वगैरे सजवली असेल. कॉन्ट्रॅक्ट दिलाय फटाके वाजवूचा. हो बाबार दा मारना जो. बेटा व्हायचं आहे बघ काहीतरी. तर मित्रांनो पालखी आणली मंदिरात. आता कोणी काय काय आणलं दाखव रे. गंप्या काय लावतात? तर बहुतेक फटाके ना येताना संपून गेलेत. आणि जो काही का बाबूने तिकडे सगळे जेवढे होते किटकॅट बिटकॅट ना तेवढे सगळे लावून टाकले. आणि बाबूकडे आता उरला या बिडी बॉम्ब, माचीस बॉम्ब. किटकॅट ना बघा. हा किटकॅट जरा भारीच वाटता बघा कसला. ता बघा टाय 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 टाय. पण या घातक पण असतात. भाजोक आहेत कदाचित. तर आता कशी मंडई जास्त नाही आमची, कमी असते. तर अगोदर आम्ही लहान होतो ना तेव्हा मंडई जाम असायची. जाम धमाल यायची. आता पण तेवढीच धमाल येता. तेव्हा छोटे होतो ना तेव्हा शिस्तीत फटाके लावायचो आम्ही. हे आता मंडई बेकारा पाया बिया टाकतात. गंप्या काय विषय? अरे ते तो विषय काय समजत नाही. पैसे वाद मोठी कर पाण्यातच वाटतात. लांबडी कर. वेद्या काय लावलं? वेद्या काहीतरी लावताय तिकडं. आता गंप्याच हो तरी पेटू देत. काय तू गंप्या लावता रे? हा बघ. ओ गंप्या हो मेला दुसरो केव्हा वाजत काय समजत नाही. तो बघ खाली आलो. तो बघ तो खाली ठेवून वाजव. दादाचा ऐकायचा खाली ठेवून वाजव.
मेले हातात बितात वाजत. हा लाव शाबास. नाही दिसत आहे. दिसत नाही दाखवते थांबा एक. वाटतं मी फुल वाजणार आहे. हा याचा आवाज मस्त मित्रांनो असता. कचरो पण मारतो आता. कचरो पण तेवढं स्वतः उभं का कसलं झालो. तर मित्रांनो दिवे लावले सगळीकडे बघा मस्तपैकी भारी दिव्यांचा उजेड. मध्ये मध्ये टॉर्च पण दिसत आहे. स्काय शॉट बघूया कसो आवाज देता तो. पडलो ते भारी वाटत. बघू जरा वरती. हा आता बघा कसं वाजत. ती बारा लावून पळतात. हे वाजव बघ. पाठी फेकू नको तिकडे पुढे फेक. जीव एक धावून आमचो अगोदर फेकला ना मेल्यान. तर मित्रांनो टिपूर पण संपला म्हणजे कोकणातली दिवाळी संपली. कोकणात दिवाळीला तुळशीच्या लग्नाला आणि टिपराला मजा येते जाम. पहिली दिवाळी स्टार्टिंगचे दिवस काहीच वाटत नाही इकडे. तर मजा आली जाम. फटाके बिटाके फोडायला लहानपणी जामच मजा यायची. अजून पण मजा येते. पण आपली मंडळी आहे ना काय काय फटाके बिटाके इकडे तिकडे फेकत बसतात त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते. तरी पण जाम मजा आली. तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करून टाकूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.